आज मी अजून एक तुम्हाला एक स्पेशल टिप सांगणार आहे. इथे मी फिश फ्राय करत आहे आणि यासाठी मी हा ड्राय मसाला कालवलेला आहे. आता यामध्ये आपण जनरली काय करतो, तर आपल्याला फिश फ्राय करायचा आहे म्हटलं फिश फ्रायसाठी लागणारी कोटिंग म्हणजेच आपली पिठं असतात जी आपण तांदळाची पिठी लावतो, रवा घेतो, बेसन घेतो. या गोष्टी आपण प्रथम प्लेटमध्ये घेतो आणि त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ वगैरे आपण ॲड करतो. पण शक्यतो असे करू नये. आणि हे मला केव्हा कळले, जेव्हा मी स्वतः कुकिंग करायला लागले आणि माझे अनुभव मला स्वतः यायला लागले, तेव्हा मला या गोष्टी कळाल्या. तर यासाठी आपण सर्वात प्रथम घ्यायचं आहेत मसाले. बरोबर ऐकलं तुम्ही, मसाले. हळद, लाल तिखट, कांदा मसाला, मीठ. या गोष्टी अगोदर तुम्ही तुमचे फिश ज्या प्रमाणात आहे, ज्या प्रमाणात तुम्हाला तिखट वगैरे लागतं, मिठाचं प्रमाणसुद्धा चेक करून घ्यावं लागतं. त्याप्रमाणे तुम्ही अगोदर प्लेटमध्ये त्या गोष्टी जिन्नस घ्यायचे आहेत मसाल्याचे आणि त्यानंतर सर्व पिठे ॲड करायचे आहेत आणि त्यानंतर हा मसाला कालवायचा आहे. जनरली लोक मॅरिनेट करतानाच फिशला लाल तिखट, कांदा मसाला वगैरे लावून नंतर फक्त कोरडी ड्राय पिठं प्लेटमध्ये घेतात आणि त्यामध्ये सुद्धा परत लाल तिखट, मीठ वगैरे टाकतात. तर या गोष्टी आणि हे एक्स्ट्रा काम करण्यापेक्षा या गोष्टी टाळून मी सांगितलं त्याप्रमाणे मसाला करून पहा, फिश फ्राय करून पहा आणि कमेंटमध्ये खाली नक्की सांगा तुम्हाला ही टिप कशी वाटली. आणि अशा छान छान टिप्ससाठी नक्की सबस्क्राईब करा माझा यूट्यूब चॅनल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्स सर्कलमध्ये सुद्धा नक्की शेअर करा, कारण बऱ्याच जणांचे असे म्हणणे असते की आमच्या फिश फ्रायला तसा कलर येत नाही किंवा तशी टेस्ट येत नाही जशी आम्हाला हवी असते. तर आपल्या स्वयंपाकघरातील स्वयंपाकामध्ये थोडे आपण बदल करून थोड्या या टिप्स जर आपल्या स्वयंपाकामध्ये फॉलो केल्या तर नक्कीच तुमचे पदार्थसुद्धा उत्तम होतील. तर भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.